नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला कंबर, हात, पाय, गुडघे किंवा खांदे दुखण्याचा त्रास असेल आणि यामुळे चालणे, उठणे किंवा बसणे कठीण झाले असेल किंवा वेदनेमुळे काहीही करण्याची इच्छा होत नसेल, तर मी तुमच्यासाठी एक रामबाण आणि जुनाट घरगुती उपाय घेऊन आलो आहे. हा उपाय केल्याने तुमचे सांधेदुखीचे त्रास घरच्या घरी सहज बरे होतील. दुखणे नवीन असो वा जुनाट, हा उपाय 100% फायदेशीर ठरेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय सुरक्षित आहे आणि याचे कोणताही साईड इफेक्ट्स नाहीत. या उपायासाठी मी घेतले आहे: 1 चमचा ओवा, 2 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 लिंबाचे छोटे काप बिया काढलेले, 4 2 हिरवे वेलदोडे, 5 ते 6 लवंग. हे सर्व पदार्थ लिंबाच्या सालीसहित एका खलबत्त्यात टाका आणि एकत्रित कुटून घ्या. हे मिश्रण खूप बारीक न करता थोडे जाडसर म्हणजे कोर्स ठेवा. आता एक लोखंडाचे पात्र घ्या आणि त्यात तिळाचे तेल टाका. यात कुटलेले मिश्रण मिसळा आणि मंद आचेवर चांगले गरम होऊ द्या. मंद आचेवर केल्यामुळे पदार्थांचा अर्क तेलात छान उतरतो आणि एक उत्तम नॅचरल तेल तयार होते. जोपर्यंत लिंबाची साल गडद म्हणजे डार्क होत नाही, तोपर्यंत हे मंद आचेवर राहू द्या. लिंबाच्या सालीचा रंग बदलला की समजायचे की आपले तेल तयार आहे. आता गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि एका छोट्या बाटलीत भरून ठेवा, म्हणजे गरजेनुसार तुम्हाला ते वापरता येईल. ज्या ठिकाणी सांधेदुखीचा त्रास आहे, कंबर, मान, हात किंवा पाय, तिथे हे तेल लावा आणि खालून वर अशा दिशेने मालिश करा. कमरेसाठी हलक्या हाताने मालिश करा. गुडघे किंवा घोट्यांसाठी गोलाकार म्हणजे सर्क्युलर मालिश करा. हात आणि पायांसाठी खालून वरच्या दिशेने मालिश करा. यामुळे नसा मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना निघून जाण्यास मदत होते. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण आराम मिळेल. आहे की नाही हा अत्यंत साधा, सोपा आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.